आज आपण दी कंपॅनियन्सचे फाउंडर्स डिरेक्टर्स यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. तर प्लीज तुम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करू शकता. माझं नाव परीक्षित आहे आणि हाय, मी अभिजित वाघ. थोडं अर्धी कंपॅनीजबद्दल शेअर करतो. मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि स्पेशल पर्पज मशीन्समध्ये काम करत होतो आणि कंपोस्टिंग या विषयावरती काम करायला लागल्यावर कंपोस्टर हा डिझाईन केला आणि मग लक्षात आलं की प्रॉडक्ट इज नॉट अ सोल्युशन या सगळ्या ह्याच्यामध्ये. प्रॉडक्ट दिल्यानंतर फक्त प्रॉडक्ट डिलिव्हरी होत होती, सोल्युशन डिलिव्हरी होत नव्हती. आणि कंपोस्टिंगच्या प्रोसेसमध्ये कचरा ते खत या प्रोसेसमध्ये मशीनचा रोल खूपच छोटा आहे. सो मीनवाईल परीक्षित फार्मिंगवरती काम करत होतं आणि शेती करत असताना असं लक्षात आलं की केमिकल शेती असो किंवा ऑर्गॅनिक शेती, आपल्याला जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर हा लागतो. म्हणजे फक्त शेणखत टाकून चालत नाही, क्रॉप रेसिड्यू टाकून चालत नाही. ज्या प्रमाणात आपण जमिनीचा उपसा करतो तेवढ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जायला पाहिजे. आणि हा जो डेफिसिट आहे ऑर्गॅनिक मॅटरचा जमिनीमध्ये, हा गेल्या 50-60 वर्षांपासून हळूहळू तयार होत आलेला आहे. आणि तो आता अशा लेवलला झालेला आहे की आपले जे केमिकल खतं आहेत त्यांची एफिशियन्सी खूप लो झाली आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला 5 टाकली तर त्यातली 3 वाया जाते, 2च लागू पडते. तर याला मेन कारण आहे की जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर नाही आहे. तर शहरामध्ये आणि पॅरलली ओला कचरा हा प्रश्न आहेच आहे. त्यावेळेला मी आणि अभिजितने एकत्र येऊन फार्म इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट असा एक प्लांट उभा करायचा ठरवला. याच्यामध्ये आपण शहरातला जो ओला कचरा आहे तो शेतावर आणणं, शेतावर तो प्रोसेस करणं आणि गावामध्ये शेतकऱ्याकडून जमीन, पाणी, वीज घेणं, तिथे एक कंपोस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि सायंटिफिकली खत तयार करणं. यातून हे आपण 2018पासून काम सुरू केलं आणि ते इव्हॉल्व होत आत्ता हे इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्यासमोर आहे. हे आपलं वेस्ट टू फूड सर्क्युलर इकॉनॉमी इनिशिएटिव्ह आहे, ज्यामध्ये ओला कचरा आपण जमिनीमध्ये इंटिग्रेट करतो कंपोस्ट बनवून आणि त्यातून फूड तयार होतं शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्याच्या जमिनीची सुपीकता मेंटेन होते, त्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर मेंटेन होते. म्हणजे कंपोस्टिंग ॲज अ सर्व्हिस हे आपण त्याच्यामध्ये डिलिव्हर करतो आणि दुसऱ्या बाजूला सोशल हायजीन मेंटेन. हे 2 प्रॉब्लेम्सची डिलिव्हरी, सोल्युशन डिलिव्हरी या मार्फत होते.